मी माझ्या बहिणीकडे गेली होती, तर येताना तिच्या शेतातील माडभाजीचे देठ घेऊन आले, कारण मला खूप आवडतात. मग काय आल्यानंतर मस्त चिरून घेतले आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. त्यामध्ये थोडीशी माडभाजी सुद्धा घेतली व हळद, मीठ आणि थोडंसं पाणी घालून 2 ते 3 शिट्ट्या येईपर्यंत त्यांना कुकरला मी शिजवून घेतलं. आणि एका बाजूला शेंगदाणे, खोबरं, तीळ आणि थोडंसं जिरं टाकून भाजून घेतलं. गॅस बंद करून एका बाजूला कूट करायची तयारी केली. त्यामध्ये हळद, मीठ, मसाला, गरम मसाला हे सगळं टाकून मिक्सरला फिरून घेतलं. आणि लगेचच जे उखडलेले आपले देठ होते ते एका ताटामध्ये काढून त्यामध्ये सगळं मिश्रण एकजीव करून घेतलं आणि मग फोडणीची तयारी केली. तर एका बाजूला मी तेल तापत ठेवलं आणि लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये भरपूर सारा लसूण घालून आणि थोडासा कढीपत्ता घालून हे देठ त्या फोडणीवर घालून थोडा वेळ आपण ते वाफून घेणार आहोत की आपले देठ लगेचच तयार होतील. जास्त काही शिजवायची गरज लागत नाही, कारण ते आपण शिजवलेले आहेत. आणि तुमच्या घरी कोणाला देठ आवडतात की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे देठ गरमागरमच खायला छान लागतात. तर एकीकडे लगेच मी सुमितला जेवायला वाढलेलं आहे. तर सुमितला तर आवडलेले आहे, तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील.